नक्कीच बिग फायड मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवसामधील उपांत्य फेरीचा सामना गोरसई ब विपक्ष घोटेकर ब संघादरम्यान. नक्कीच गोरसई ब संघाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि सलामीला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बॅटर पाहतोय आपण घोटेकर ब संघाच्या. अर्थातच गणेश डिंगोरे आणि जयंत डिंगोरेला पाहतोय. एक बॅटल चांगल्या रंगाच्या स्थितीमध्ये पाहायला मिळत काही शंका नाहीये. श्री गजानन डेव्हलपर्स पुरस्कृत हा संघ आपण पाहतोय गोरसई ब आणि युवराज 11 नक्कीच आपण पाहतोय पुरस्कृत केलेला संघ. अर्थातच घोटेकर ब संघ. दोन्ही संघ मात्र मातब्बराबर दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केला शंका नाहीये. अनेक प्रेक्षक मात्र जोडले गेले. एक सन्माननीय लढत बिग बॅटल. पहिला चेंडू असेल पवन केल्याच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती बॅकफूट लावून खेळण्याचा प्रयत्न केला गेला परंतु नक्कीच निर्धाव चेंडूचे ते सांगतात. काय कमालीची गोलंदाजी मात्र गोरसई ब संघाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहिली गेली आहे परंतु कमी लेखून चालणार नाहीये. ज्या फलंदाजाच्या माध्यमातून एक 50 धावांची इनिंग साकारली गेली आहे. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षण घेण्याचा प्रयत्न करील. पकडला जाईल जाईल फलंदाज फेल. बिग विकेट डाऊन. सॉफ्ट डिसमिसल. गणेश डिगोरे बॅक टू पवेलियन. यांचं आगमन झालं. आता विनंती सरकार व्यासपीठावरती स्थानांतरण. जेव्हा जेव्हा म्हटलं जातं ना की अनेक स्पर्धा आपण युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहत असतात. जेव्हा गोरसे ब संघाची जेव्हा मॅच असते तेव्हा मात्र लाईव्ह प्रेक्षक मात्र जास्तीत जास्त आपण वाढताना पाहतोय. कशा प्रकारे प्रत्येक चेंडू पडला जातो त्यानंतर आपल्या ग्रामीण टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. जास्तीत जास्त प्रेक्षक मात्र या सामन्यासाठी जोडले जातात कारण का त्यांना माहिती आहे गोरसई ब संघाची मॅच टिटवाला विभागामध्ये अर्थातच गोंढेरी इथे चालू आहे आणि त्या अनुषंगाने दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न. अगदी पुरेपूर ताकदीचा वापर टायमिंगचा अनोखे त्रिवेणी संगम पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून दिलंय 6 धावांसाठी. लॉंग ऑनला क्लिअर करत घोटेकर गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. नक्कीच एक षटकार आला त्यानंतर कुठे कमबॅक करावा लागेल. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. आडोबॅटने जणू चेंडूला खेळून केला. डाऊन दी बॉल छत्रीच्या पोहोचेल. पकडला जाईल झेल फलंदाज फेल. बॅक डगआउट. कोंढेरी आयोजित धर्मवीर चषकचा हा पर्व आणि पहिल्या पर्वामध्ये नक्कीच शेवटच्या दिवसातील ही अंतिम लढत पाहायला मिळते. अर्थातच उपांत्य फेरीचा सामना घोटेकर ब विपक्ष गोरसई ब संघ. दोन्ही संघ मात्र मातब्बर. दोन्ही संघाने मात्र अनेक स्पर्धा गाजवून सोडल्यात आणि टिटवाला नगरीमध्ये दोन्ही संघ मात्र दूरवरचा प्रवास करून दाखवतात आणि चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करतात. पहिला षटक मार्गस्थ असताना मात्र पवनने चांगली कामगिरी केली. एक षटकार जरूर खाल्ला त्यानंतर मात्र 2 विकेट कॅरी केलेत. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. यॉर्कर डिलिव्हरी ब्रह्मास्त्र क्रिकेटचा यूज केला होता आणि कॉर्पिंग क्रीज मध्ये सुरेखरित्या वेगाने मात्र चेंडू रिलीज करतो. त्यात पर निधा चेंडूची वेळ सांगता कारण समोर एक चांगला फलंदाज आहे. अर्थातच पाहायला गेला तर शहापूर विभागातील मोठं नाव अर्थातच आतिश भांडे रन ऑफ मशीन कोटेकर. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडार मध्ये चेंडू आलाय स्लॉट मध्ये. त्याला फेकून दिला पार्किंग प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. उत्तुंग षटकार. पाहायला मिळते 12 एकरावरती
त्या षटकामध्ये काय घडलंय अगदी पाहायला गेलं तर 2 षटकार आले, 2 मात्र विकेट आले, 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले गेलेत. समीकरण मात्र एकदम जुळताना आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने पवनने गोलंदाजी हाताळली त्यानंतर आता दुसरा गोलंदाज अर्थातच सर्वांची मने जिंकणारा गोलंदाज प्राऊड ऑफ भिवंडी भावेसर गोलंदाजी मार्ग होते आपण पाहतोय. नक्कीच त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपण अनेक सामन्यामध्ये पाहिलेत. नुकताच ISPL चा ऑप्शन पाहिलं कोलकाता संघाकडून खेळताना पाहण्यात आयकॉनची नक्कीच भूमिका त्यांची असणार आहे. आज परंतु टिटवाला नगरीमध्ये गोलंदाजी करताना पाहतोय. दरम्यान पहिला चेंडू शरीराचा वेध घेणार जारकीची संधी परंतु बॅकअप तेवढ्या ताकदीचा पाहायला मिळतं. पहिल्याच चेंडूवरती कुठेतरी विकेटची प्राप्ती जरूर झाली असते परंतु तशा प्रकारचं न चित्र घडता पंचांच्या माध्यमातून लेगबायच्या स्वरूपात मात्र एक धाव दिली गेली. भाव्य सरांचं एक वैशिष्ट्य आहे कारण का अनेक स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून खेळताना पाहिली आहेत. एक नामांकित खेळाडू ऑलराऊंडरची भूमिका आपल्या संघासाठी साकारताना पाहतोय. गावासाठी कुठलीही स्पर्धा असो छोटी असो मोठी नक्कीच त्यांचा मात्र मोलाचा हातभार आपण नेहमीच पाहत असतो. दरम्यान पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यू मिस आय विल बी डेफिनेटली टेस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय फलंदाज बाद बॅक टू पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये दाखवलेला अतिश भांडे नक्कीच डायमंड ऑफ शहापूर आपण नेहमीच म्हणत असतो तोच अतिश भांडे स्ट्राईक एंडला पाहू शकतो आणि एका बाजूला नक्कीच प्राऊड ऑफ भिवंडी मात्र गोलंदाजी करतोय. अर्थातच भावेश सर आणि भावेश सरांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी विकेटची प्राप्ती केली आहे. दरम्यान पुन्हा एकदा सन्मान दिला गेलाय. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला कारण का माहिती आतिशला कारण का समोर एक भावेश सारखा गोलंदाज असताना त्याला कुठेतरी डिफेन्स करणं फार गरजेचं असेल कारण का शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी प्रहार करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून साकारला जाईल काही शंका नाही आहे. कारण भावेशला मात्र विकेटची प्राप्ती जरूर करण्यात आली त्यानंतर कुठेतरी कमबॅक करतोय. आपल्या संघाचा डाव नक्कीच सावरताना पाहतोय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न स्टेट डाईव्हचा फटका ध्रुव शतरंजच्या पोहोचण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर नॉनस्टॉक एंडचा फलंदाज धाडस दाखवत होता पण तो स्ट्राईक एंडचा फलंदाज अर्थात अतिश मात्र त्याच्या माध्यमातून मानस दाखवलं नाहीये. तत्पर मिळालेली एकच धाव एका धावाने मात्र संतगतीने धावसंख्या वाढताना पाहतोय. 15 या आकड्यावरती दुसरा षटक मार्गस्थ असताना अजून 2 चेंडू शिल्लक असतील फेकले जातील सरांच्या माध्यमातून अर्थात भावेश पवार सर. द मॅन फिंगर रस केले अप्रतिम डिलिव्हरी अमेझिंग डिलिव्हरी सरप्राइझिंग डिलिव्हरी कशा प्रकारे असावं याचं उत्तम उदाहरण का माझी नियुक्ती ग्रामीण क्रिकेट पासून तर ISPL पर्यंत का नियुक्ती केली जाते याचं प्रति उदाहरण भावेश सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा फसवा चेंडू अफलातून चेंडू पाहायला मिळतोय. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव फेकून काढलेत. 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते घोटेकर बस संघाची 15 या आकड्यावरती 3 विकेट लॉस. मी मगाशीच उल्लेख केला का ज्या वेळी गोरसई बस संघाची मॅच जिथे असते तिथे मात्र प्रेक्षकांची अलर्ट गर्दी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने उपांत्य फेरीचा सामना आहे आणि युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या मात्र 4000 प्रेक्षक मात्र जोडले गेलेत. कुठेतरी जेव्हा स्पर्धा ही मात्र चांगल्या रंगाच्या स्थितीमध्ये पाहायला मिळते तेव्हा मात्र त्या पूर्ण स्पर्धेमध्ये रंग भरण्याचं काम गोरसई ब संघाच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहिलंय आणि मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालेला लसिता मलिंगा म्हटलं तरी वावगा ठरणार नाहीये. गोरसई गावचा तिसरा गोलंदाज अर्थातच कपिल केनेला आपण पाहतो गोलंदाजी ट्रॅकवरती. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहायला गेलं तर नक्कीच लॉंगर मध्ये पवन केने अर्थातच A1 पवनला आपण पाहतोय. कपिल केने नक्कीच गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला चेंडू फेकला जातील. समोर असेल जयंत पहिल्या चेंडूचे प्रहार करण्याचा प्रयत्न डाऊन दी बॉल भावेश येण्याचा प्रयत्न करतोय. पकडला जाईल फलंदाज फेल बिग विकेट डाऊन बॅक टू पवेलियन.
नक्कीच पहिल्या चेंडूवरती विकेटची प्राप्ती मात्र कपिल केण्याच्या माध्यमातून केली गेली आहे. कारण का भावेश होता, भावेशला माहिती आहे की महत्वाचा सामना आणि त्या सामन्यामध्ये कुठेतरी क्षेत्रफळ स्वतःवरती मात्र एक धुरा दाखवली गेली आणि एक महत्वाचा कॅच त्याच्यापासून टिपला गेलाय. दरम्यान पुन्हा एकदा स्विच करण्याचा फटका होता, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू, धावबाची संधी आहे, परंतु नक्कीच पंचांच्या माध्यमातून विकेटची प्राप्ती केली जाते. ही झोन हॅट्रिकच्या सारथी पाहायला गेलं तर कपिल मात्र विकेटच्या उंबारट्यावरती पाहायला मिळतो, हॅट्रिकच्या उंबारट्यावरती पाहायला मिळतं. धावसंख्येचा विचार धावसंख्या स्थिर पाहायला मिळते 15 आकड्यावरती. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, ज्या पद्धतीने अप्रतिम गोलंदाजी केली त्याच पद्धतीने मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण जरूर गोरसई ब संघाच्या माध्यमातून केलं जात आहे. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल, फाईन लेगचा क्षेत्ररक्षक होता, इथे मात्र होते चूक. सोपा झेल मात्र सोडला गेलाय, कारण का झेल मात्र कोणाचा होता तर नक्कीच आतिश भांडे. नक्कीच मात्र सोपा झेल सोडला गेला आतिश भांडे जागा, का आतिश भांडेने अनेक सामन्यांमध्ये सामने टर्न होताना करताना पाहिलेत. तोच आतिश भांडे स्ट्राईक एंडला आपण पुन्हा एकदा पाहतोय. पुन्हा एकदा डबाटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, लेंथ ओळखली आणि चेंडूला फेकून दिला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. नक्कीच विनंती असेल आयोजन कंपनीकडून सूचना येतात की ग्रामस्थ मंडळ गोंधळीचे कोणी उपस्थित तिथे असतील तर त्यांना विनंती असते की आपण व्यासपीठावर स्थान पडवायचं आहे. दरम्यान नक्कीच चालू असणाऱ्या सामन्याचा आनंद लुटताना आपण पाहतोय. सलग 2 दिवस त्यांचा आवाज ऐकला विश्वास करे सरांचा, ते मात्र थेट दिल्लीवरून या सामन्याचा आनंद लुटताना पाहतो आणि दोन्ही संघांना त्यांच्या माध्यमातून नक्कीच शुभेच्छा आल्यात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली, षटकाच्या साह्याने धावसंख्या जाऊन पोहोचली 23 आकड्यावरती. महत्वाची विकेट होती, कॅच सोडली आणि त्यानंतर षटकार. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, बिडकावून देण्याचा प्रयत्न, लागोपाठचा कॉपी बुक स्टाईलने हा येईल षटकार. नक्कीच हिरामन खरकर यांच्या माध्यमातून अनोख्या शैलीने मात्र षटकार दिला जातोय. नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्या अंपायरसाठी. हिरामन खरकर नक्कीच अनेक प्रेक्षकांची मने जिंकणारे मात्र डिसिजन त्यांच्या माध्यमातून दिले जातात. अगदी पाहायला गेला तर कुठे ना कुठे ज्यावेळी आतिश भांडेची कॅच मात्र सोडली गेली आणि त्यानंतर मात्र लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिलेत. कुठेतरी धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचले 29 आकड्यावरती. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक असेल आणि गोलंदाजी मार्क होते आपण पाहतोय कपिल केनेला आणि स्ट्राईक एंडवरती असेल. पुन्हा एकदा डबाटने खेळण्याचा प्रयत्न दिशा दिली आहे, दुसऱ्या डावीचा प्रयत्न जरूर केला जातो. भावेश मात्र बॉलला चेंडूला फेकेल, तत्पर धावबाची संधी आहे आणि डायरेक्ट हिट लागते, फलंदाज होईल बाद. बॅक टू डगआउट. केला ना मित्रांनो, नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावा होत्या. त्यानंतर मात्र भावेश पवार सरांनी नंतर अप्रतिम गोलंदाजी केली, त्याच्यानंतर फक्त 3 धावा खर्च केल्या आणि मात्र शेवटच्या षटकामध्ये कपिल केण्याच्या गोलंदाजावरती ज्या पद्धतीने शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट फाईन लेगला मात्र झेल सोडला, त्यानंतर आतिश भांडेच्या माध्यमातून 2 चेंडू ते 2 षटकार पाहिले आणि त्याच्या संमतीने
धावसंख्या आपण पाहायला मिळते 3 षटकाच्या समाप्तीत 30 सेकंदावरती आणि 31 धावांचा पाठलाग करावा लागेल. अर्थातच गोरसई बस संघाला प्रति षटकामागे 10.33च्या सरासरी धावसंख्या मात्र मेंटेन करावी लागेल. नक्कीच या स्पर्धेचा मात्र उल्लेख करावा लागेल. आपण पाहतोय कोंडेरी आयोजित अर्थातच स्वप्नील उर्फ आगाभाई तसेच तेजस गायकर आणि पूर्ण संपूर्ण टीम असेल यांच्या माध्यमातून ही साकारली गेलेली स्पर्धा धर्मवीर चषक 2024चा पर्व एक नैतिकता आणि विविधतेने भरलेला हा नक्कीच स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचा उल्लेख नक्कीच पूर्ण ठाणा जिल्ह्यावर पोहोचला गेलाय कारण का दोन संघ दिग्गज मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहतोय. गोरसई ब आणि त्यांना फाईट करतोय घोटेकर बी आणि एक सुवर्ण संधी असेल आणि एक मेजवानी असेल पूर्ण या आयोजन कमिटीला. नक्कीच दशरथदादा भोईर यांच्या माध्यमातून रविवारी मात्र पूर्ण संपूर्ण आयोजन कमिटीला नक्कीच एक मेजवानी देण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक पार्टी नक्कीच पडघा विभागामध्ये नक्कीच एका फार्म हाऊसवरती आयोजन कमिटीला पूर्ण पार्टी देण्याचा निर्णय घेतला गेला दशरथदादा भोईर यांच्या माध्यमातून. कारण का अनेक दानशूर व्यक्ती नक्कीच या स्पर्धेसाठी लाभले गेलेत. सलग 4थ्या दिवसामध्ये आपण स्पर्धा पाहतोय. गोरसई ब विपक्ष गोटेकर ब अशी लढत मैदानाच्या आतमध्ये चालू असताना एक रंगतदार स्थितीमध्ये बॅटल होईल काही शंका नाहीये. कारण का प्रथमतः फलंदाजी करत असताना पूर्वार्धामध्ये गोटेकर ब संघाच्या माध्यमातून 30 धावा जोडल्या गेल्या आहेत आणि 31 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सलामीची पेर अर्थातच सूरज केने आणि प्रागोडा भेवंडी भावेश पवार सर आपण पाहतोय. 18 चेंडू 31 धावा जरूर जोडाव्या लागतील. पंचांचा ग्रीन सिग्नलचा इशारा होतोय आणि नक्कीच आम्हाला विनंती येते जर हिरामन खरकर सरांनी जर डान्स केला तर नक्कीच स्वप्नील केने यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा पारितोषिक असल्याचे नोंद घ्यायचे. कारण का शेवटचे सामने जर विचार केला तर हाय व्होल्टेज सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि मात्र पंचांना जरूर मात्र इशारा केलाय की नक्कीच पारदर्शक लावलं गेलं आणि पंच आपण पाहतोय हिरामन खरकार सर राईट आर्म ओव्हर द विकेटने पहिला चेंडू ते प्रहार करण्याचा प्रयत्न पण तो अनोख्या शैलीने मात्र वाईट घोषित केलाय. आपण पाहू शकता हिरामन खरकर यांच्या माध्यमातून जरूर वाईट करण्याचा प्रयत्न केलाय. अफलातून नक्कीच टाळ्या होऊन जाऊ द्या या पंचांसाठी. अर्थातच हिरामन दादा खरकर अफलातून शैली आणि अफलातून डिसिजन त्यांच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम केलं जात आहे आणि तेच नक्कीच भावेश पवार सर मात्र त्यांच्या प्रशंसा करताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. कारण का एक चांगला हाय व्होल्टेज सामना क्लोज इन्काउंटर सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पहिला चेंडू प्राण टेकिंग गॅप किलिंग शॉट चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार हा दर्जेदार चौकार. मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. चौकाच्या साने मात्र धावसंख्या उभारले गेले. यासाठी केला होता अट शेवटचा दिवस गोड व्हावा आणि शेवटचा दिवस नक्कीच गोड होताना पाहतोय. उपांत्य फेरीचा सामना कसा असावा याचं प्रति उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जात आहे. गोटेकर ब संघाच्या माध्यमातून आणि गोरसई ब संघाच्या माध्यमातून धावसंख्येचा विचार करता धावसंख्या पोहोचले 5 आकड्यावरती. पहिला षटक मार्ग असते पॉवर प्लेच्या षटक आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी मात्र सूरज केनेच्या माध्यमातून हल्ला चढवण्याचा प्रयत्न केलाय. सूरजची बॅट मात्र सूरज मात्र अस्ताला जाताना पाहतो तर एक सूरज मात्र आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने दुसरा चेंडू पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न कव्हरचा फटका अफलातून शैली चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार हाय लागोपाठचा दुसरा चौकार.
कल्याण तालुक्यामध्ये हा छोटासा कोंढेरी गाव, नक्कीच कला कुणाने भरलेला हा पूर्ण गाव. कोंढेरी गावला नक्कीच अनेक आपण विभागामध्ये पाहत असतो. कलाकार या गावामध्ये नेहमीच घडत असतात आणि त्या गावाची स्पर्धा आपण पाहतो मित्रांनो. दरम्यान आडोबाटने खेळण्याचा प्रयत्न, झेलची संधी निर्माण झाली आहे. डावबंदी बॉल क्षेत्ररक्षक काय करतोय, मात्र सोपा झेल होता. इथे एकही धाव मिळाली नसते, तिथे मात्र 2 धावामध्ये कन्वर्ट केल्या गेल्यात. नक्कीच अंपायर कुठेतरी मात्र निराशजनक कामगिरी दाखवली, कारण का माहिती आहे आज झेल सोडला की मॅच सोडला आणि त्या पद्धतीने डोक्यावरती हात ठेवून मात्र नक्कीच क्षेत्ररक्षणाची मात्र स्तुती केली जाते. धावसंख्येचा विचार, धावसंख्या मात्र वेगाने फ्लाय झाली आहे डबल डिजिट अंकामध्ये, अर्थातच 11 या आकड्यावरती, कारण का हाय व्होल्टेज सामना आहे मित्रांनो. कोंढेरी गावची स्पर्धा धर्मवीर चषक 2024 हा पर्व आणि या पर्वामधील एक चांगला उगम आपण पाहतोय. ज्या पद्धतीने नद्यांचा उगम होतोय त्याच पद्धतीने एस्टांचा वेध घेणारा चेंडू पाहायला गेलाय. एस्टा उद्ध्वस्त करून सोडतोय. यू मिस आय विल बी डेफिनेटली. एस्टा उद्ध्वस्त फर्निचर डिस्टा बॅक टू डगआउट. सूरज सामना मात्र रंगसंस्थेमध्ये पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने मात्र युट्यूबच्या लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपल्यापर्यंत जोडले जात आहेत. तब्बल 6000 प्रेक्षक मात्र या सामन्याचा आनंद घेताना आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण टेनिस cricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर करण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 कॅमेऱ्याने मात्र ही स्पर्धा कव्हर केली जाते. कारण का मोलाचा हातभार नक्कीच जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून नक्कीच स्पॉन्सर केलं गेलाय. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा घडवण्याचं काम केलं गेलंय. अर्थातच स्पर्धा आयोजक स्वप्नील केने, आगा भाई आणि तेजस गायकर यांच्या माध्यमातून सपनातून साकारलेली स्पर्धा. दरम्यान पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅक ॲट बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये. तर अगदी पाहायला गेलं तर निर्धाव चेंडूची वेळ सांगता. नक्कीच पहिल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदी पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. पुमंज केण्याच्या माध्यमातून डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. वारंवार मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुकांवरती चुका आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये समीकरण असेल उर्वरित 12 चेंडू 18 धावा. 12 चेंडू 18 धावा मात्र जरूर जोडाव्या लागतील अर्थातच गोरसई ब संघाला, कारण का दोन्ही संघ मात्र मातब्बर, दोन्ही संघाने अनेक सामन्यांमध्ये चांगला खेळ केलाय आणि इथपर्यंत त्यांची मजर राहिली आहे. नुकताच आपण पाहायला गेलं तर ISPL कोलकाता संघाकडून आपण खेळताना पाहणार आहोत भावेश पवार सरांना. त्यांच्या माध्यमातून एक चांगलं नक्कीच सकारात्मक मागील ISPLच्या आपण पाहायला गेलं तर मॅन ऑफ द टुर्नामेंट ज्यांना मात्र घोषित केलं होतं तेच भावेश पवार सर पुन्हा एकदा कोलकाता संघाकडून खेळताना पाहणार आहोत. ऐकॉनची भूमिका नक्कीच त्या संघासाठी साकारताना पाहणार आहोत. ग्रामीण क्रिकेट पासून तर इथपर्यंत हा प्रवास कशा प्रकारे राहिला नक्कीच आपण थोड्या वेळानंतर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या नक्कीच एका षटकाच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळते 13 या आकड्यावरती. नवीन गोलंदाजी ट्रॅक वरती सजला अर्थातच ओमकार, दुसरा गोलंदाज गोटेकर ब संघाच्या माध्यमातून. आता इथून मात्र सामना नक्कीच रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 12 चेंडू 18 धावा. एक सकारात्मक गोलंदाजी करावी लागेल, विविधतेने मात्र गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज भावेश पवार सर. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. नक्कीच यॉर्कर डिलिव्हरी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र यूज केला होता, मात्र जखडून ठेवण्याचा प्रयत्न केला होता कारण भावेश पवार सर आहेत. नक्कीच सरांना मात्र बांधून ठेवावं लागेल कारण चांगली गोलंदाजी करावी लागेल. 11 चेंडू 18 धाव्यांची आवश्यकता. दरम्यान पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू दिशा दिले. दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का सरांनी नक्कीच अगदी पाहायला गेला तर कुठेतरी धाडस दाखवला, परंतु पवन केण्याच्या माध्यमातून मानस आपल्याला पाहायला मिळत नाहीये. तर मिळतील एकच धावा. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न घोटेकर ब संघाच्या माध्यमातून केला जातोय कारण का घोटेकर ब संघाला सुद्धा कमी लेखून चालणार नाहीये. या संघाने सुद्धा अनेक उन्हाळे पावसाळे जवळून पाहिलेत. सहजासहजी सामना संघ सोडणार नाहीये. समोर 2 फलंदाज मात्र चांगले दिग्गज पाहायला मिळतात आणि त्यांच्या समोर
चांगला खेळ मात्र घोटेकर ब संघाच्या माध्यमातून दर्शवला जातोय. आता पुन्हा एकदा एवन पवन मात्र स्ट्राईक इनला खेळताना पाहणार आहोत. धावसंख्येचा विचार धावसंख्या 14 आकडावरती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्यात दिशा दिली. यॉर्कर लाईन तो आपण जरूर पाहिली आहे. कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती एक धाव मात्र जरूर काढण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केलं जात आहे. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती. दुसरा षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. अजूनही 3 चेंडू मात्र शिल्लक असतील. आता मात्र धावा कराव्या लागतील. उर्वरित 9 चेंडू 16 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच तब्बल 8000 युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेले आहेत. अफलातून कामगिरी मात्र केली जाते. दरम्यान पुन्हा एकदा स्लोवर गतीचा चेंडू होता. खोलवर टप्प्यात दिशा दिली. दुसऱ्या धावायचा प्रयत्न केला जातो. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. नक्कीच अगदी पाहायला गेलं तर धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 आकड्यावरती. पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू दिशा दिली आहे. खाली क्षेत्र निवडलं. लागोपाठचा आहे दुसऱ्या चौकार. पॉवर सर फायर. नक्कीच 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहिलेत. पुन्हा एकदा आडवाटने केल्याचा प्रयत्न. कही पे निगार कही पे निशाणा लावण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची वेळ सांगता. नक्कीचा 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धाव करते 23 आकड्यावरती. उर्वरित 6 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. समीकरण जरूर सोपं पाहायला मिळतंय. कशा प्रकारे या धावा डिफेंड केल्या जातील की कशा प्रकारे या धावा मात्र चेस केल्या जातील याचा पूर्ण मात्र सामन्याचा निकाल करण्यासाठी मात्र थोडा वेळाचा विलंब करावा लागेल. नक्कीच सेमीफायनल मध्ये अगदी पाहायला गेला तर जेपीपी मांडा संघ एका संघाची नक्कीच वाढ पाहताना आपण पाहतोय. इन ऍक्शन मध्ये पाहणारा सतीश जाधव यांचा संघ, संकेत भोईर यांचा संघ, अर्थात जेपीपी मांडा संघ. नक्कीच सेमीफायनल साठी नक्कीच बिग फाईट मॅच होईल काही शंका नाही आहे. विजेता संघ नक्कीच एका ट्रॉफीवरती नाव कोरेल. अर्थात धर्मवीर चषक कोंढेरी एका ट्रॉफीवरती नाव कोरण्यासाठी एका षटकाचा शिल्लक नक्कीच खेळ राहिलेला आहे. पहिल्या चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला. अगदी पाहिजे शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होईल. चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा पार चौकार. नक्कीच मात्र हिरामन करकसरांनी डान्स केला तर नक्कीच स्वप्नील केल्यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. दिशा दिली आहे. गणेश टिंगोरे मात्र चेंडूला उचलून फेकतील तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्न नक्कीच करण्याचा मानस दाखवला गेला, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण असल्या मैदानाच्या आतमध्ये 4 चेंडू 3 धावेंची आवश्यकता असेल. हाय व्होल्टेज सामना, क्लोज इन्काउंटर सामना.
नक्कीच उपांत्य फेरीचा सामना वीक फाईड मॅच, एका बाजूने घोरसई ब आणि एका बाजूने घोटेघर ब संघ आपण पाहतोय. एक चांगली लढत आणि नक्कीच प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आनंद घेताना आपण पाहतोय, कारण का तेवढीच मानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक 2024 चा हा पर्व नैतिक स्पोर्ट गोंडेरी आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. मित्रांनो, नक्कीच स्पर्धेचा उल्लेख मी मगाशी कधीपासून करतोय की नुकताच 5 दिवसांपूर्वी लॉट शेअर केली आणि त्यानंतर तब्बल 68 टीमचे कॉल आणि त्यानंतर 38 टीम्सना मात्र या स्पर्धेमध्ये एंट्री दिली गेली आणि त्या तब्बल 38 एंट्री मधून नक्कीच हे दोन दिग्गज संघ एकमेकांसमोर उभे ठाकताना आपण पाहतोय ना. अखेरचा क्षण, शेवटचा दिवस गोड होण्यासाठी थोड्या वेळासाठी मात्र मेगा फायनल साठी सज्ज झाला. अर्थातच अमने लोणार परिसरातील योगेश 11 अमने संघ त्यांना फाईट करण्यासाठी मात्र नक्कीच थोडाच वेळात कुठला संघ भरारी गेले आपण पाहणार आहोत. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या नक्कीच आपण जाऊन पोहोचली 28 आकड्यावरती. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. अटॅकिंग क्षेत्ररक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जातोय. अशा प्रकारे पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू तर दिशा दिली, एकदम सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतोय. खाली क्षेत्र निवडला, माहिती की 2 धावा सहजरित्या पळून काढल्या जाऊ शकतात आणि 2 धावा बघता बघता पूर्ण केल्या जात आहेत. भावेश पवार सरांच्या माध्यमातून 3 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. नक्कीच विजय प्रस्थापित केले. अर्थातच मेनी कॉंग्रॅच्युलेशन. अर्थातच गोरसई ब संघ, हार्ड लक टफ लक. अर्थातच घोटेकर ब संघ